आदित्याला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर मी वरचा आहार द्यायला स्टार्ट केला आणि सुरुवातीला अर्थातच मी सगळे जे पदार्थ आहेत हे सिंगल त्याला इंट्रोड्यूस केले होते. 7वा महिना त्याला कंप्लीट झालेला आहे, तर त्यानंतर मी त्याला वेगवेगळे रेसिपीज ट्राय करते आहे, ज्या मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आहे. त्यानंतर मला आता एका ताईंची कमेंट आली की आता बाळाला ॲलर्जी होणार नाही का, किंवा आता बाळाला त्रास होणार नाही का, किंवा आपण आता एकत्र जेव्हा एक्स्ट्रा पदार्थ ऍड करून देतो, एकापेक्षा जास्त पदार्थ ऍड करतो, तर ते बाळासाठी त्रासदायक ठरणार नाहीत का. जेव्हा बाळाला वरचा आहार सुरू करतो तर त्यावेळी बाळाचं जे डायजेशन आहे हे वरचा आहार घेण्यासाठी अजून तयार झालेलं नसतं, मॅच्युअर झालेलं नसतं, आणि सुरुवातीला बाळाला कोणत्या गोष्टीची ॲलर्जी आहे ही सुद्धा आपल्याला समजत नाही. आणि म्हणूनच सुरुवातीला जो काही आहार आहे हा तुम्हाला सेपरेटली इंट्रोड्यूस करायचा आहे. एकदा का बाळा 3-4 भाज्या, 3-4 फळं, 1-2 धान्य डायजेस्ट करून झाली की बाळाचं जे डायजेशन आहे त्यानुसार मॅच्युअर झालेलं असतं. आता बाळालाही समजत असतं की नवीन वेगवेगळे पदार्थ घ्यायचे आहेत, किंवा बाळाची बॉडी त्यानुसार तयार होत असते. 7 महिने पूर्ण झाल्यानंतर ऑलमोस्ट बाळ हा या सगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी घेण्यासाठी, पचवण्यासाठी रेडी झालेला असतो. आता तुम्ही बाळाला एकत्र करून हे सगळे पदार्थ देऊ शकता. पण त्यावेळी सुद्धा तुम्हाला जे काही ॲलर्जिक पदार्थ आहेत तर ते देत असताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. आता हे ॲलर्जिक पदार्थ जनरली कोणते असतात तर ड्रायफ्रुट्स किंवा नट्स जे आहेत, मग ज्यामध्ये काजू, बदाम, जे काही बाकीचे सगळे नट्स आहेत, स्पेशली शेंगदाणे, हे खूप जास्त ॲलर्जी करू शकतात बाळाला 1 वर्षाच्या अगोदर. त्याचबरोबर अंड्याची बाळाला ॲलर्जी होऊ शकते, गाईच्या दुधाची ॲलर्जी होऊ शकते, इतर जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत तर त्याची ॲलर्जी होऊ शकते. किंवा तुमच्या घरामध्ये जर बाळाच्या जवळच्या नातलगांना, म्हणजे बाळाचे आई वडील, आजी आजोबा यांना एखाद्या पर्टिक्युलर पदार्थाची जर ॲलर्जी असेल तर बाळाला सुद्धा ती ॲलर्जी असण्याची शक्यता असते. त्यामुळे असे जे पदार्थ आहेत, जे ॲलर्जिक पदार्थ आहेत, हे देत असताना तुम्हाला सेम रूल फॉलो करायचा आहे. ॲलर्जिक पदार्थ एकापेक्षा जास्त एकत्रित करायचे नाही. देत असताना सकाळच्या वेळेमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर सलग 3 दिवस देऊन पाहायचं आहे. काही ॲलर्जिक सायन्स बाळामध्ये दिसत आहेत का ते ऑब्झर्व करायचे आहेत. नसतील तर तुम्ही कंटिन्यू करू शकता, असतील तर ते देणं बंद करायचं आहे काही दिवसांपूर्वी. पण जे आपल्या बेसिक भाज्या आहेत किंवा फळं आहेत, धान्य आहेत, जे आपण खातो, आपल्या फॅमिलीमध्ये सगळेजण खातात, किंवा आपल्या भागामध्ये पिकवलेले असतात, किंवा आपल्या वातावरणाशी मिळते जुळतं जे काही आपलं अन्नपदार्थ आहेत, तर त्याची सहसा बाळाला ॲलर्जी होत नाही. इव्हन पहिल्या महिन्यामध्येही होत नाही. फक्त एकापेक्षा जास्त जेव्हा तुम्ही पदार्थ ऍड करता, एकत्रित करता, तर तो जो पदार्थ आहे हा पचायला थोडासा हेवी होतो. आणि शिवाय ॲलर्जी जर झालीच तर ती सुद्धा लक्षात येत नाही. म्हणजे जर तुम्ही तांदळाची खीर बाळाला दिलेली आहे, ज्यामध्ये ड्रायफ्रुट्सही आहेत, तुम्ही दूधही टाकलेलं आहे, तांदूळही आहे, आणि त्यानंतर जर बाळाला त्रास झाला तर नक्की दुधामुळे झालाय, ड्रायफ्रुट्समुळे झालाय की तांदळामुळे झालाय हे तुमच्या लक्षात येणार नाही, आणि बाळाला सुद्धा ते थोडंसं पचवणं हार्ड जाईल. पण जसं बाळाचं थोडंसं डायजेशन मॅच्युअर होतं, किंवा बाळ हा थोडासा तयार होतो, आपल्याला जाणवतं की बाळ आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी पचवायला लागलेल्या आहेत, तर त्यानंतर तुम्ही एकत्रित करून हे जे पदार्थ आहे हे देऊ शकता. मी सुद्धा आदित्याला देते, परंतु जे काही नवीन पदार्थ आहे तो त्याला सलग 3 दिवस देते आणि ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेल्या पदार्थांसोबत मिक्स करून देते. म्हणजे जरी ॲलर्जी झाली तर मला हे समजेल की हा नवीन पदार्थ आहे आणि या नवीन पदार्थामुळे बाळाला त्रास झालेला आहे, आणि आपल्याला तो पदार्थ देणं हे स्टॉप करता येतं. तर तुम्हाला सुद्धा हीच काळजी घ्यायची आहे.